ही अशा प्रकारची त्यांची घरं आहेत. म्हणजे बघा अजूनही लोकं कोणत्या परिस्थितीमध्ये राहतात. ही काही थोडीफार जी घरे आपल्याला दिसतात. आज आपण बघा हा रोड तुम्हाला दिसत असेल. हे पेण शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका वाडीवर जात आहोत. म्हणजे आमच्या घरी जे दादा दूध घेऊन येतात, त्यांनी सांगितलं होतं, की एकदा तुम्ही कधीतरी आमच्या वाडीवर भेट देऊन बघा. म्हणजे आम्ही कोणत्या परिस्थितीतून येतो आणि कसं येतो हे तुम्ही पाहण्यासाठी नक्की आमच्या वाडीवर एकदा भेट द्या. त्यासाठी आम्ही आता तिकडे चाललो आहोत आणि एक रँडमली शूट करत आहोत तुम्हाला दाखवण्यासाठी, की कशा परिस्थितीतून ही लोकं रोज रोज ये-जा करतात. असं नाही आहे की एकच दिवस आपल्याला यायचं आहे. म्हणजे बघा आज हे पेण शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावर असेल आणि सरकारने घोषणा केलेली आहे की पेण अगदी आता तिसऱ्या मुंबईमध्ये सामील होत आहे. आणि म्हणजे बघा की हजारो कोटींची इन्व्हेस्टमेंट या पेणमध्ये लागणार आहे. परंतु हे जे गाव आहे, ही जी वाडी आहे, त्या वाडीवर जाण्यासाठी अजूनही रस्ता कोणत्या परिस्थितीतला आहे. म्हणजे बघा अगदी तुम्हाला आता कॅमेऱ्यामध्ये अगदी सहज दिसत असेल, पण गाडी चालवताना किती त्रास होतो आहे हे आम्हालाच माहिती आहे. म्हणजे बघा आपण एक दिवसात जर एवढा त्रास होत असेल तर त्या बिचाऱ्यांना रोज यावं लागत आहे. आणि आज जर उन्हाळा म्हणजे आता हे चालू होत आहे, यामध्ये जर अशा रोडची जर अवस्था आहे तर पावसाळ्यामध्ये काय होत असेल. म्हणजे ते दादा सांगत होते की कधी-कधी तर पावसाळ्यामध्ये आमची गाडी स्लिप होऊन सगळं दूध सांडलं जातं. म्हणजे आत्ता आम्हाला समजलं कधी-कधी दूध येत नाही. त्याचं कारण हे आहे की कधी गाडी पडली, स्लिप झाल्यामुळं आम्ही पडलो गेलो आणि मग दुखापत होते. म्हणजे विचार करा ना की आपण आज चंद्रावर जाऊन आलो, परंतु ह्या वाड्यांवर आपल्याला काही व्यवस्थित जाण्यासाठी रस्ते करता आले नाहीत. आपण सहजली कोणत्याही रस्त्यावर जातो, काही थोड्याफार प्रमाणात जरी कुठे मध्ये पेट्रोल पंप नसला किंवा इतर सुविधा नसल्या, तरी आपण सरकारला दोष देत बसतो की बघा काहीतरी ते पेट्रोल पंप झालं पाहिजे, म्हणजे लोकांच्या अडचणी दूर होतील. आणि समृद्धी हायवेसारख्या ठिकाणी लोकं विचार करत आहेत की काहीतरी हॉटेल नाही, कुठं पाण्याची सोय नाही, कुठे काही पंक्चर झाली तर काही सुविधा नाही. पण त्या ठिकाणी तुम्ही काही कुठून तरी व्यवस्था करू शकता. पण अशा ठिकाणी जर एखादी गाडी पंक्चर झाली तर ह्या लोकांची काय अवस्था होत असेल याचा आपण विचारही करू शकत नाही. बघा म्हणजे अगदी जंगल भागातून हे रस्ते जात आहेत आणि आत्ताचं जर ही परिस्थिती आहे तर म्हणजे तुम्ही विचार करू शकत असाल की 25-30 वर्षापूर्वी जर मागे गेलो तर काय असेल इथे. आणि आपण इतर जंगली प्राणी असतील त्यांचा तर धोका असेलच यांना. म्हणजे या ठिकाणी जर आता काही लोकं जर गाड्यांचा वापर करत आहेत, कुठे मधीच काही गाडी बंद पडली किंवा काही दुखापत झाली तर येता जाताना तर असं कोणी दिसत पण नाही आहे. तर मग त्या बिचारचे काय हाल होत असतील. आणि मोबाईल नेटवर्क पण नाही आहे की दुसऱ्याला बोलवू शकतो. कोणीतरी आला तर मग तो आपल्या रस्त्यात काहीतरी मदत करेल. पण किती वेळ वाट बघणार. आणि तोपर्यंत जर कुठल्या प्राण्याने हल्ला केला किंवा काही जर झालं तर मग काय करणार. अशा या म्हणजे वाडीवरचे जे जीवन असतात ते खूप कठीण असतात मित्रांनो. आपण शहरामध्ये राहतो आणि सर्व सुविधा आपल्याला असतात. कधी-कधी आपला नेटवर्क जरी आपला डाऊन झाला तरी आपण लगेच वैतागतो. म्हणजे बघा यांची काय अवस्था होत असेल. आता जस्ट आपण या वाडीवर पोचलोच आहोत मित्रांनो. तर बघू शकता ही अशा प्रकारची त्यांची घरं आहेत. म्हणजे बघा अजूनही लोकं कोणत्या परिस्थितीमध्ये राहतात. ही काही थोडीफार जी घरे आपल्याला दिसतात चांगल्या प्रकारची जी आहेत, ती आत्ता त्यांनी बांधलेली आहेत. आणि म्हणजे काही अजूनही लोकं आहेत, जुनी लोकं जी आहेत ती या अशा प्रकारच्या घरामध्ये अजूनही राहतात. म्हणजे बघा किती कठीण जीवन असेल त्यांचं. आणि हे रस्ता तर खूपच बघा म्हणजे तुम्हाला जे सांगितलं इथून हा रस्ता जंगलामधून येतो. दवाखाने आणि इतर प्राथमिक सुविधा आहेत त्याचा तर अभाव आहेच इथे. परंतु रस्ता, पाणी या गोष्टींची सुद्धा खूप अडचण आहे. तर अशा लोकांच्या काही अडचणी असतील त्या पहिले सरकारने म्हणजे आपण चंद्रावर तर गेलो, पण अजूनपर्यंत ह्या गावामध्ये येण्यासाठी जे रस्ते आहेत त्याची आपल्याला काही अजून सुधारणा करता आली नाही. का तर म्हणजे काय इथून तुम्हाला कोणत्याही सरकारला इन्कम नाही आहे किंवा
असं असलं तरी ती सुद्धा माणसं आहेत आणि त्या लोकांनासुद्धा प्राथमिक सुविधा देणे हे सरकारचं काम आहे. तर कृपया सरकारने म्हणजे थोडाफार आता निधी आला होता या रस्त्यासाठी, तो बघा इथपर्यंत रस्ता संपलेला आहे आणि इथून अगदी पूर्ण पेंट सिटीपर्यंत साधारण 8 किलोमीटरचा रोड आहे. तो पूर्ण जंगल वाटातून आहे, म्हणजे अजूनही लोक रस्त्याने चालत जातात. हे आपण जे बघतात तुरमाळ म्हणून जी वाडी आहे, पेंटपासून अगदी 5 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर असेल, अगदी दुर्गम भागामध्ये आहे. हे जस्ट हा रोड आपण बघत असाल, तो आत्ताच हा रोड झालेला आहे आणि नेटवर्क आणि इतर सुविधांचा अभाव आहे इथे. हे जर आपण बघत असाल, बघा हे कसं त्यांनी एक छोटासा झुडपं असं बांधलेलं आहे, ज्याच्यामध्ये नेटवर्कसाठी त्यांनी सोय केलेली आहे. इथे नेटवर्क पकडतं, म्हणजे फोनवर बोलण्यासाठी किंवा इतर काही नेटवर्कचा वापर करण्यासाठी ते या ठिकाणाचा वापर करतात. म्हणजे बघा किती आपण शहरामध्ये राहतो आणि सर्व सुविधा असतानासुद्धा आपण तक्रार करत असतो की आम्हाला हे नाही आहे, आम्हाला ते नाही आहे. तर बघा ह्या अतिशय दुर्गम भागामध्ये आम्ही आहोत. आपण रोड जर बघत असाल, तुम्हाला वाटतं हा रोड आहे चांगला, पण जस्ट आत्ताच 15 दिवसापूर्वी हा रोड झालेला आहे. अतिशय खूप दिवसापासून त्यांची ही मागणी होती, परंतु आम्ही हे ज्या गाड्या घेऊन आलेलो आहोत ते इथून हा रोड इथे संपला बघा. इथपासून अगदी झाडी झुडपातून आणि खडकाळ डोंगरातून हा रस्ता आहे. आम्ही तिथून आता आलो. तर आपण बघा म्हणजे ह्या लोकांचं जीवन काय किती कठीण असतं आणि आपल्याकडे सर्व सुविधा असतानासुद्धा आपण तक्रार करत असतो. तर बघा तुम्ही थोडंसं आपण आतमध्ये वाडीमध्ये जाऊन बघूया. तुम्हाला थोडंफार त्यांचं घरं कशा पद्धतीची घरे आहेत आणि काय आपण बघू शकतो. हे बघा, हे त्यांचं हा गोठा आहे त्यांचा. आपण बघत असाल बघा कशी अगदी किचनची व्यवस्थित अशी मांडणी आणि हा त्यांचा ढोरांचा वाडा. या ताई बघा शेण वगैरे काढत आहेत. तर आपल्याला नक्की जर या भागाचे कधी व्हिजिट करायचं असेल तर पेणपासून एक साधारण 5 ते 7 किलोमीटर अंतरावर ही वाडी आहे. तर आपण इथे येऊ शकता आणि यांचं जीवन कसं चालतं काय हे सगळं आपण बघण्यासाठी नक्की एकदा या वाड्यांवर भेट द्या आणि येताना या लहान मुलांसाठी छोटंसं काहीतरी खाऊ घेऊन नक्की या. धन्यवाद.